विकसित महाराष्ट्र या विषयाला आधारून राज्यभरातील युवकांमध्ये वक्तृत्वातून कृती आणि कृतीतून नेतृत्व घडवण्याच्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त व्हॉइस ऑफ देवेंद्र ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली। स्वारंभ फाउंडेशन, नाशिक प्रतिष्ठान आणि आय फेलोज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। व्हॉइस ऑफ देवेंद्र या वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले। यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र टीका केली आहे। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं असं म्हणत रोहित पवार यांनी एक पोस्ट टाकलेली आहे। कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतोय। निवडणूक आयोग एखाद्या डिपार्टमेंट प्रमाणे काम करतंय हे देश पाहतोय। आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठं त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा असा सवाल रोहित पवारांनी केलाय। विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील असं म्हणत रोहित पवार यांनी एक पोस्ट टाकलेली आहे आणि जोरदार टीका केलेली आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं अशा पद्धतीनं घेतलेल्या या स्पर्धेवरती ही टीका करण्यात येते।